सकाळी उठल्यानंतर अजित पवार साहेबांची बातमी ऐकली. त्यांचा जो विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला हे ऐकून मला अतिशय वेदना झाल्या. कारण असं व्यक्तिमत्व महाराष्ट्राला पुन्हा लाभणं शक्य नाही. अजित पवार साहेबांविषयीची पार्श्वभूमीचा जर विचार केला तर ते आयुष्यामध्ये सतत चर्चेमध्ये राहिले. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष केला. त्यांना गरीब जनतेविषयी खूप ओढ होती आणि ते त्यांच्या सुखदुःखामध्ये प्रत्यक्षाने धावून जायचे. गोरगरिबांच्या मांडीला मांडी लावून चटईवरती बसून त्यांच्यासोबत जेवण जेवणारा असा हा व्यक्ती होता. कितीही विरोधकांनी त्यांना विरोध केला, आरोप प्रत्यारोप केले, तरी त्यांना प्रत्युत्तर देण्याची देवाने त्यांना जी शक्ती दिली होती ती खूप प्रशंसनीय होती. अतिशय संयमाने उत्तर द्यायचे ते. विरोधकाला उत्तर देताना देखील ते कमेंटद्वारे हसतमुख त्यांना उत्तर द्यायचे. असा हा त्यांचा मनाचा मोठेपणा होता. आयुष्यामध्ये त्याने खूप संघर्ष केला, सतत चर्चेमध्ये राहिले. मग ते चांगल्या कार्यामध्ये असू द्या, विरोधकांच्या निशाण्यावरती असू द्या, बट आयुष्यामध्ये ते हमेशा चर्चेमध्ये राहिले. ते एक महाराष्ट्राचे लाडके नेते होते. त्यांनी तळागाळातल्या लोकांना खूप वरती आणलं. त्यांच्या नावाची खूप ख्याती होती. त्यामुळे अशा व्यक्तीला विसरणं शक्य नाही. इव्हन महाराष्ट्र तर कधीही विसरू शकत नाही. बट त्यांचं जे काही असं आकस्मिक जाणं ते अतिशय दुःखदायक वाटलं मला. असं कुठल्याही नेत्याच्या बाबतीमध्ये होऊ नये. त्यापूर्वीही आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठे नेते होऊन गेले. विलासराव देशमुख सारखा व्यक्ती, त्यांना आयुष्यामध्ये कधीही विसरू शकत नाही. त्यांचा जो साधा सरळपणा होता, लोकांविषयी प्रेम, आदर, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी होणारी त्यांची ओढ, त्याच्यानंतर आबा, त्यांनी त्यांच्या कार्यामध्ये अतिशय महाराष्ट्राच्या प्रगतीपथासाठी खूप महत्त्वाचे काम केले. त्याच्यानंतर मुंडे साहेब